नमस्कार स्वप्नील सर. तुमचा आवाज म्यूट आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. आज थोडं आज जॉईन होऊ देत मुलांना. मग मी हो तुम्हाला होस्ट करते आणि मग मी सोडेन. हो हो, चालेल. लिफ्ट. बापू नाही आहेत का? बापू रजेवर गेलेत ना 2 दिवस. अच्छा. बरं. हा, म्हणून मग ते मला म्हणाले होते ऑन करून हम्म, द्यायला. चालेल. ह्या वर्गात अजून कोण शिक्षक आहेत? कल्याणी मॅडम आहे. अच्छा, हा. बाकी कसं चाललंय? ठीक आहे, तब्येत थोडी डाऊन आहे. हो का? का हा, आलं? हे एक सारखा प्रवास होतोय ना आपल्यासारखं. तुम्ही बँगलोर मध्येच आहात ना? हा, पण ऑफिसच्या निमित्ताने मग दिल्ली चेन्नई सारखं चालू आहे. अरे बापरे, लांबचे हम्म. दौरे आहेत म्हणजे. त्यामुळे मग ना असं खूप थकलंय. आता पुन्हा उद्या परत जायचंय 4 दिवस. बापरे. हा, असं शरीराला आराम. आज थोडं पडूनच होत. काळजी घ्या सर. हम्म. पॉल्युशन पण भरपूर आहे ना. दिल्लीत खूप आहे, बस एकदम घाण आहे. हो, प्रवासाच्या थकण्यापेक्षा हा थकवा जास्त असतो. हो, आणि दिल्लीत असं आहे ना, म्हणजे ढगाळ वातावरण कसं असतं आपलं, बरोबर बरोबर. तसं पोल्युशन आहे. हो, ते खूप घाण, म्हणजे उतरल्या म्हणजे उतरल्या ते असं आपण फॉग म्हणतो तसं फॉग नाही, तिथे स्मोक आहे. ते स्मॉग स्मोक म्हणतो आहे. ना, स्मॉग. करेक्ट. हा, तो स्मॉग आहे तिथे. ते पॉल्युशन मुळे दूर दूर धुकं धुकं दिसतं. आणि असं काय म्हणतात ना, त्याच्यामुळे असं श्वास असं गुदमरल्यासारखं होतं. हा. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. अच्छा, अंजली मॅडम आहे का? हो हो. नमस्कार अंजली मॅडम. नमस्कार. अंश नाही झालं का? हा, अंश नाही लॉग इन झाला? अंश लॉग इन माहित नाही, आता चाललंय का? स्वप्नील सर, मी तुम्हाला होस्ट केलंय हो मॅडम, हो चालेल. आणि कल्याणी मॅडम तुम्हाला को होस्ट करते. काय घ्यायचं स्वप्नील सर? ती माहिती घेऊया, दुसरा तो लेसन आहे ना, तो घेऊया. बर, माहिती घेऊया का? हम्म. कल्याणी मॅडम, तुमचं समहाव मला करता येत नाहीये. बर बर, हा, असू द्या, पण स्वप्नील सर करतील ना. स्वप्नील सरांना मी होस्ट केलंय. बर एकदा बर. चेक करा सर, मग मी लिव्ह करते. हो चालेल, काही हरकत नाही. माझ्याही नावापुढे दिसतंय की मी होस्ट आहे. हो ना. हा, ठीक आहे. जरा एक दोन मुलं येऊ देत, मग बघूया, आपल्याला कळेल. जर तसंच हो काही प्रॉब्लेम असेल तर मग मी आमची लिव्ह वर्ग करते. आमची वर्गसंख्या 3 मुलं आहेत. हो का? बरं आहे, मजा आहे. आमच्याकडे गोंधळ असतो. नाही, हो मजा का? नाही ती शिकवायला, मग मजा नाही येत हा, कोरोनामध्ये. हो, उलट ते तर संख्या आहेच. पाहिजे. उत्साह नसतो. हा मुलांचा कसा थोडा किलबिलाट पाहिजे. हा, हा. आपणही काय काय म्हणजे अजून हे करू शकतो ना, हा, एडिशन करू आमच्या शकतो. लहान गटात या तुम्ही कधीतरी. 12-15 मुलं तरी असतातच वर्गात. अरे वा, छान. ठीक आहे. मग सगळे, आणि मग एकदम सगळ्यांना उत्तर, एक्साइटमेंट सगळं एकदम असतं. त्यांना उत्साह पाहिजेच. हो. क्लास सुरू झाला म्हणून मेसेज टाकून देते. होच. नाव नाही येते ना दिसत. पुस्तक आहे.
फोन नाही दिसत आहे. नाही नाही, मला बघावं लागतं. अच्छा, स्पंदन जॉईन झाली आहे. स्पंदन, तुझा आवाज सुरू कर, हे कर बेटा, ऑडिओ ऑन कर. हो, अजून पण कोणी जॉईन झालंय? स्वप्नील सर, मग मी लीव करते आता. हा, हो 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 हो, चालेल. आरव. बाय बाय, भेटूया. हो जरूर. आरव, प्रिंटआउट घेतलेले दिसतात आहे. हो आणले. आणलं ना. आणि तिथेच बस. आणि स्पंदन, तुझ्याजवळ पण आहे का पुस्तक? पुस्तक दिसतंय तुझ्याजवळ. अरे वा, छान ते खाली बस, आपण खाली. छान. सर, मग घ्यायचं, सुरू करायचं हो, वाचन सुरू वाचन. करूया. तिकडे अंशला तुमच्याच जवळ बसवून घ्या. हो. बरं, आता तुम्ही असं करा मुलांनो, पान नंबर 8 काढा. 8. आरव, तुला इतके फ्रेंडशिप बँड मिळाले का रे? हो. हम्म, बस. छान छान, खूप छान आहेत ते. अच्छा, अजून ठीक आहे. आणखी मग एकेकाकडनं वाचून घ्यायचं, काय करायचं? हो. वाचून घेऊया ना. हा, पान नंबर 8 दिसतंय का बघ आरव? 8 कशाला म्हणता? माहिती घेऊया, चॅप्टर 4, धडा 4. काय म्हणत मॅडम? मी सांगितलं धडा किती म्हटलं मॅडम? 4था धडा, 4. 4. 8 कशाला म्हणता सांग मला. 8 पान नंबर 8. हा, त्याला ओळखत असेल, काय हरकत नाही, काय हरकत नाही. ते मराठी नंबर, मराठी आकडे त्यांना नाही पटकन येत ना, काय हरकत नाही. हे बघ, 8 असा असतो. 8 ओके, चालत नाही कथा. त्याच्यासाठी रिव्हिजन करावं लागतं अधूनमधून. स्पंदन, प्रार्थना झाली का? असं आहे 8. मला माहिती नाही. म्यूट कर तुला. घे आरव, चल तू घे, वाचायला सुरुवात कर. माहिती घेऊया. पत्राचे इंग्रजी नाही बेटा, ते नाही. भाषांतर डावीकडून सुरू कर, डावीकडून सुरुवात कर वाचायला. हा हा, त्या चित्र, ते फोटो आहे ना, त्याच्या खाली बघ. पाऊस केव्हा पडेल, हा. इथून चालू कर. हा. पाऊस फोटोच्या खालचं. केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान मान्सूनच्या मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली. त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. बरं, काय कळलं तुला एवढ्या याच्यामध्ये? काय कळलं? काय काय शब्द कठीण गेले? ते डॉक्टर वसंत गोवारीकरांचा ते सांगलेत की पाऊस केव्हा पडेल, किती पडेल, ते विचार करेल त्याचा. आणि पूर्ण देश चिंतामध्ये त्यासाठी. नाही, जेव्हा देश चिंतेत असतो ना, पावसावरच सगळं अवलंबून आहे ना, आपली शेती. मग शेती चांगली असेल तर मग आपल्याला दुसऱ्या वर्षी चांगलं खायला मिळतं, देशाची प्रगती होते, बरोबर? मग आपलं सगळं काय असतं, पावसावर आपण अवलंबून असतो. मग त्यांनी नवीन पद्धत शोधून काढली की जेणेकरून कळेल की कोणत्या भागात पाऊस पडेल, कोणत्या भागात नाही पडणार, कधी येणार मान्सून. आपली जी काही पद्धत आहे ना, आपली जी शेतीची पद्धत आहे, ती सगळी अवलंबून असते मान्सूनवर. तर मान्सून म्हणजे काय? हा, मान्सून म्हणजे काय? मान्सून म्हणजे पावसाळा. बरोबर. तर मग सीझन. पावसाचा अंदाज की कधी पाऊस पडू शकतो, केव्हा पडू शकतो आणि किती पडेल. याचा आपल्याला काय होतं, पूर्वी
जुन्या काळी ना, म्हणजे मॅम तेव्हा असं काही. हा, विचार काय झालं? मॅम संशोधन, हा संशोधन, मी संशोधन शब्द. सांगतो तो पण. तर मग पूर्वी काय होतं, आपल्याला असं अंदाज नाही घेता येत. आता कसं मान्सून, जर तुम्ही न्यूज बघत असाल त्याच्यात दाखवतात बघा की बँगलोरचं टेम्परेचर 28 डिग्री आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे, क्लाउड्स जमा झालेले आहेत, ह्या तारखेपासून ह्या डेट पासून त्या डेट पर्यंत किंवा ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. हे जे प्रेडिक्शन आहे, हे जे हा, तर हे करण्याची पूर्वी काय होतं, आपल्याला असं म्हणजे कुठली टेक्निक अवेलेबल नव्हती. मग त्याचा शोध जो आहे तो डॉक्टर गोवारीकरांनी लावला. मग आता डॉक्टर गोवारीकर कोण होते? त्यांनी काय केलं की पाऊस केव्हा पडेल, किती पडेल, हे आपल्याला मग सांगता येत नव्हतं निश्चित असं. मग याच्यासाठी काय राहायचं, देशाला पूर्ण देशभरात लोक चिंतेत असायचे, म्हणजे त्यांना काळजी असायची, अरे बाबा आता पाऊस कधी येईल, मग आम्ही शेती कशी करणार, मग त्याची पेरणी, नांगरणी वगैरे ना, आपल्या शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, मग कधी येणार, मग माझं पीक कधी येणार, असं. पाण्याची गरज आपल्याला सर्वांनाच असते, बरोबर. तर मग तो जो अंदाज आहे ना, त्याला म्हणतात प्रेडिक्शन, जो अंदाज आहे ना, तो आपल्याला बांधता येत नव्हता, कारण त्याच्यासाठी काही विशिष्ट अशी पद्धत अवेलेबल नव्हती पूर्वीच्या काळी. मग काय झालं, डॉक्टर जे गोवारीकर होते, वसंत गोवारीकर, यांनी ती पद्धत शोधून काढली, यांनी त्याचा शोध लावला. मग हे कोण होते डॉक्टर वसंत गोवारीकर? हे वसंत गोवारीकर डॉक्टर पुण्यात राहायचे आणि त्यांचा जन्म कधी झाला? 25 मार्च 24 नाही आहे बेटा, ते 25 आहे, 25. 5 आहे, 5. 24 मार्च 1993. हा, 25 मार्च 1933 या रोजी त्यांचा जन्म झाला. आता पुढे वाचू. संशोधक म्हणजे रिसर्चर. ओके, त्यांनी रिसर्च केली, नवीन पद्धत त्यांनी रिसर्च केली. बरोबर. संशोधक म्हणजे काय, मी त्याचा मराठीत अर्थ सांगतो. संशोधक म्हणजे काय, एखाद्या नवीन गोष्टीचा ज्याने सर्वप्रथम शोध लावला, म्हणजे फर्स्ट टाइम, फर्स्ट पर्सन हु हॅज फाउंड इट आउट, किंवा he has invented, he has done research, he found that. सो जी अशी व्यक्ती जी त्याचा पहिल्यांदा शोध लावतो त्याला काय म्हणतात, संशोधक. काय म्हणतात, संशोधक. समजलं का स्पंदन आणि आरव? हा, एखादी गोष्ट किंवा एखादी नवीन गोष्ट जो पहिल्यांदा शोधून काढतो अशी व्यक्ती म्हणजे संशोधक. ज्याच्यावर ते खूप अभ्यास करतात, खूप साऱ्या गोष्टींचं स्टडी करतात, मग वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात, आणि मग त्याच्यानंतर जो काही ते गोष्टी शोधून काढतात त्याला म्हणतात रिसर्च किंवा संशोधन. मराठीत काय म्हणतात, संशोधन. आणि संशोधन जी व्यक्ती करते त्याला म्हणतात संशोधक. मग तो मुलगाही असू शकतो, माणूसही असू शकतो, किंवा बाई पण असू शकते, किंवा लेडीज पण. समजलं सर्वांना आता इथपर्यंत? पुढचा पॅरेग्राफ वाचायचा. कोण वाचणार आहे पुढचा पॅरेग्राफ? अंश वाचतो. वाच. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा तर मी तुम्हाला एक मेसेज पाठवते पर्सनलवर. जन्म 25 मार्च 1933. 1933 नाही म्हणायचं, मराठीत 1933 रोजी पुण्यात झाला. बरोबर, पुण्यात. पुणे हे काय आहे, गावाचं नाव आहे, सिटीचं नाव. शाळेत असताना त्यांना नवीन किंवा नवनव्या कल्पना, बरोबर, ब्लर दिसतंय, हे वाच.
सुचायच्या. सुचायच्या एकदा एकदा तुम्ही पण वाचा दोघ जण, ऐकायचं नाही. तुम्ही पण आपलं बोट ठेवायचं त्या ह्याच्यावर. जेव्हा अंश वाचतोय ना तेव्हा तुम्ही पण वाचायचं मनात. आणि अंशचं ऐकायचं. एकदा त्यांना नये आपण वाटले आहे बेटा. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना त्यांनी थेट म्हणजे डायरेक्ट. थेट म्हणजे डायरेक्ट. त्यांना पटकन इंग्लिशच समजतं ना. हेनरी वाचता येते का आरव? आरव बघायचं म्हणजे तुला कळेल ना. पत्र तिथे तुझं हे ठेव, बोट ठेव बघ परत ते काय वाचतोय तो. आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी करणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्रांचे इंग्रजी भाषांतर केले. आता याच्यातनं काय कळलं तुम्हाला? काय समजलं? कोण सांगेल? काय समजलं तुला वाचून? त्यांचा जन्म 25 मार्च 1933 ला जन्म झाला. कुठे झाला त्यांचा? पुण्यात झाला. मग पुढे काय झालं? पुढे? काय करत होते ते? 13 वर्षाचे होते तेव्हा त्यांना काय करावंसं वाटत होतं? काय करायला वाटतं? जेव्हा ते शाळेत जात होते त्यांना काय होतं? नवीन कल्पना सुचायच्या. कल्पना म्हणजे काय? आयडिया. त्यांना वेगवेगळ्या आयडिया किंवा नवीन कल्पना सुचायच्या. मग एकदा त्यांना असं वाटलं की मी आता मोटर बनवले पाहिजे. त्यांना एकदा असं मनात आलं. मोटार माहितीये का? मोटार म्हणजे काय? कार, गाडी. मोटार. त्यांना मोटार बनवावीशी वाटली. जेव्हा ते अवघे 13 वर्षाचे होते मग त्यांनी काय केलं? अमेरिकेतले जे सायंटिस्ट होते हेनरी फोर्ड. जागेचं नाव, सायंटिस्टचं नाव होतं. अमेरिकेतले शास्त्रज्ञ हेनरी फोर्ड त्यांनी पत्र लिहिलं. काय लिहिलं? की त्यांना आपली मोटार बनवण्याची त्यांची इच्छा होती ती त्यांना पत्रात लिहून पाठवली की हेनरी फोर्ड साहेब, मला पण मोटार बनवावीशी वाटते. मला नवनवीन गोष्टींची शोध घेण्याची खूप आवड आहे. मला खूप नवीन कल्पना सुचतात. मग त्यांनी काय केलं? त्या हेनरी फोर्डला पत्र लिहिलं. मग आता झालं असं, हेनरी फोर्ड कुठे राहत होते? हेनरी फोर्ड पुण्यात कुठे राहत होते? अमेरिकेत. तुम्ही लक्ष नाही दिलं वाचताना. अमेरिकेमध्ये हेनरी फोर्ड राहत होते. मग आता अमेरिकेत राहणाऱ्या माणसाला मराठी कसं कळणार? त्याला येणार का वाचता लिहिता? नाही येणार.
म्हणून मग काय केलं डॉक्टर गोवारीकरांनी त्यांच्या मित्राची मदत घेतली की अरे माझ्या मित्रा मला मदत करतोस का मला पत्र लिहायचंय हेनरी इंग्रजीमध्ये लिहा. मग त्यांनी काय केलं त्याच्या मित्राची मदत घेऊन इंग्रजीत त्यांनी हेनरी फोर्ड यांना पत्र लिहिलं आणि मग काय झालं पुढे मग त्या हेनरी फोर्ड साहेबांना जेव्हा पत्र मिळालं त्या शास्त्रज्ञांना मग त्यांनी काय केलं त्या पत्राची दखल घेतली आणि उत्तर पाठवलं. दखल म्हणजे एका काय छोट्या मुलाचं पत्राचं सुद्धा त्यांनी दखल घेतली. दखल घेणे म्हणजे काय दे हॅव टेकन इट व्हेरी सिरियस. हा, अरे वा, या मुलाने आपल्याला पत्र लिहिलंय, आपण आता याला माहिती द्यायला पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं की अरे हा छोट्या काय मुलाचं पत्र आहे. पत्र पाठवलंय मी कशाला वाचू असं त्यांनी इगो नाही दाखवला. त्यांनी काय केलं त्याची दखल घेतली. दखल घेतली म्हणजे काय? नोटीस केलं ते. नोंद केली, नोटीस केलं. मग त्यांनी त्याला रिटर्न मध्ये पत्र पण लिहिलं की हा तुझे असे विचार आहे मला फार आवडले असं वगैरे काही लिहिलं असेल. मग त्याचबरोबर जेव्हा त्यांनी पत्राचं उत्तर पाठवलं ना त्याचबरोबर हेनरी ऐकतोय ना बेटा? हेनरी फोर्डने काय केलं माहितीये का? ऐका नीट. हेनरी फोर्ड साहेबांनी पत्राचं उत्तर तर दिलंच पण त्याचबरोबर डॉक्टर गोवारीकरांना खूप सारी पुस्तके पाठवली. ती पुस्तके कशासाठी पाठवली? कारण त्यांना त्या पत्रातनं कळलं की अरे डॉक्टर गोवारीकरांना वसंत गोवारीकरांना वाचनाची पण खूप आवड आहे. नवीन नवीन गोष्टी शिकायची खूप आवड आहे. नवीन नवीन गोष्टी बनवण्याची तयार करण्याची नवीन नवीन गोष्टींचा शोध घेण्याची पण खूप आवड आहे. म्हणून मग त्यांच्यासाठी त्यांनी खूप सारी पुस्तके पाठवली. मग काय झालं पुढे त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची दृढ म्हणजे ठाम फर्म मग इंग्लिश मध्ये म्हणतो आपण फर्म डिसिजन दृढ संकल्प चुणूक लहानपणीच दिसणार म्हणजे काय त्यांच्यातील दृढ दृढ म्हणजे काय ठाम पक्का फर्म नॉट फार्म फर्म ओके इंग्लिश मध्ये फॉर्म. आता कुशल बुद्धिमत्ता म्हणजे काय? कुशाग्र कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे काय? अतिशय ब्रिलियंट शार्प ब्रेन. कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे काय? व्हेरी इंटेलिजंट. स्पंदन, तू काही वेगळा ओन केलाय का स्क्रीन? हो मॅम. दुसरी स्क्रीन नाही ना सुरू? काय सांगितलं बरं सरांनी? सांग बरं. कोणता शब्द सांगितला आता? कुशाग्र बुद्धिमत्ता काय म्हणतात त्याला? कुशाग्र म्हणजे काय? अतिशय हुशार. बुद्धिमत्ता म्हणजे त्यांची बुद्धी. शार्प. दुसरं काही बघायचं नाही. ओके, स्क्रीनवर दुसरं काही उघडू नको. ओके, आणि मग तुझं लक्ष लागेल सर काय सांगतात. दृढ संकल्प म्हणजे काय? फर्म डिसिजन इंग्लिश मध्ये म्हणतो आपण फर्म डिसिजन म्हणजे पक्का निर्णय. दृढ संकल्प. त्या पत्रावरून त्या हेनरी फोर्डला कळलं की हा मुलगा खूप हुशार आहे. याला आपण म्हणजे नुसतेच पुस्तकं नाही पाठवले, त्याच्या पत्राच्या या रूपरेषेवरून त्यांना कळलं की हा हुशार मुलगा आहे आणि त्यामुळे आपण याला मदत करायला पाहिजे. असं लहानपणीच दिसली, कारण लहानपणीच म्हणजे तो 13 वर्षाचेच होते ना. 13 वर्षातच त्यांच्या त्या पत्र लिहिण्याच्या त्या इच्छेवरून त्या पत्राच्या रूपरेषेवरून कळून आलं की हुशार मुलगा आहे हा. काय काय मुलं छान गाणं म्हणतात, पटकन कळतं ना आपल्याला लहानपणीच, अरे हा छान गाणं म्हणू शकतो. मग त्यांचे आईवडील त्यांना क्लासेसला पाठवतात, अजून त्यांना ट्रेनिंग देतात. असं एकेकाचं कळतं ते जेव्हा लहान असतात तेव्हा. चल आता पुढचा पॅरेग्राफ वाच. कोल्हापुराला पदवीपर्यंत कोल्हापूरला कोल्हापुराला म्हटलं की मग बदलून जातोस त्याचा संदर्भ. कोल्हापूर हे गावाचं नाव आहे ना, ऐकलंय? हा तर कोल्हापूरला म्हणजे त्या गावाला. कोल्हापूर पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर
शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बरोबर. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी बर्मिंगहॅम 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 विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी संशोधन परत एकदा म्हण. बर्मिंगहॅम विद्यापीठात बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी आरवच बंद झाला स्क्रीन. संशोधन केले. पुढे बरोबर. इंग्लंडच्या संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. संशोधक नीट वाच. संशोधक म्हणून त्यांनी काम केले. आता याच्यामध्ये बरेच शब्द तुम्हाला नसतील समजले ना. पदवीपर्यंत. पदवी म्हणजे काय माहितीये का? पदवी. ग्रॅज्युएशन. हा. ग्रॅज्युएशन 10वी नंतर 12वी असते. 12वी नंतर 4 वर्षाचा कोर्स असतो. म्हणजे हा. जसं तुम्ही मग ते 4 वर्षाचा कोर्स झाल्यावर तुम्हाला पदवी मिळते. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन झालं म्हणून डिक्लेअर होतं. आणि ते कुठे मिळतं? विद्यापीठात. विद्यापीठ कशाला म्हणतात? युनिव्हर्सिटी. तुम्ही शाळेमध्ये 10वी 12वी पर्यंत असता. मग त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठे समजलं जाता? का? कॉलेजला. त्याचं मिनिंग काय ते समजलं का? मी काय मॅडमने काय सांगितलं? पदवी पर्यंत. पदवी म्हणजे काय? ग्रॅज्युएशन. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ग्रॅज्युएशन. इथे पदवी पर्यंत म्हणजे काय? कोल्हापूरला पदवी. ग्रॅज्युएशन. तर पदवी नीट ऐकावी. नीट ऐक जरा, मी काहीतरी ऐकायचं. पदवीपर्यंत म्हणजे काय? ज्यावेळेस आपण तुम्ही आता किती 3rd किंवा 4th स्टँडर्डला असाल, बरोबर? त्यानंतर तुम्ही 10th क्लास पर्यंत, 10वी पर्यंत. मग 10वी नंतर आपण 11वी 12वी करतो. आणि ज्यावेळेस आपण 12वी पास होतो, 12वी नंतर जेव्हा आपण एखादी ब्रांच होतो, आता तुम्हाला समजा इंजिनिअरिंग मध्ये आवड आहे किंवा तुम्हाला मेडिकल क्षेत्रात आवड आहे, तुम्हाला आर्ट्स मध्ये आवड आहे किंवा कॉमर्स मध्ये आवड आहे, मग त्याच्यानंतर आपण जो अभ्यास शिकतो 4 वर्षाचा तो कोर्स असतो, बरोबर? 4 इयर असतात त्याचे पण. मग तो जो कोर्स संपल्यानंतर आपण जेव्हा फायनल इयरची एक्झाम पास होतो, बरोबर, त्यानंतर आपल्याला ती पदवी मिळते. त्याला म्हणतात पदवी. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. देन तुम्ही नोकरी करायला किंवा मास्टर डिग्री करायला पुढे या. म्हणजे ज्यांना आणखी पुढे शिकायचंय, रिसर्च करायचंय, सायंटिस्ट व्हायचं, ते फर्दर मास्टर डिग्री करतात किंवा ज्यांना जॉब करायचा ते जॉब करतात. आलं लक्षात? म्हणजे 12वी उच्च नंतर शिक्षण. मग ते कशासाठी गेले लंडनला? इंग्लंडला बघा. कशासाठी गेले? उच्च शिक्षण. म्हणजे पदवी नंतरचं सुद्धा शिक्षण त्यांना घ्यायचं होतं. बरोबर. मग आता त्यांनी 4 वर्षाची डिग्री घेतली, मग त्याच्यानंतर त्यांना आणखी शिकायचं. त्याला म्हणतात उच्च शिक्षण. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये मास्टर डिग्री कोर्स. ओके. तर त्या उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले? इंग्लंडला. इथे लक्ष द्या. आणि त्यांच्या युनिव्हर्सिटीचं नाव काय होतं? बघा, त्यांच्या युनिव्हर्सिटीचं नाव काय होतं? विद्यापीठ. कुठलं विद्यापीठ होतं ते? कुठे लिहिलंय ते विद्यापीठ? आरव बघितलं का? काय नाव आहे विद्यापीठाचं? हे विद्यापीठ हे बर्मिंगहॅम. बर्मिंगहॅम हे काय आहे? युनिव्हर्सिटीचं नाव आहे. आणि ती युनिव्हर्सिटी कुठे आहे? इंग्लंडमध्ये. म्हणजे विद्यापीठ. ज्याच्या म्हणजे युनिव्हर्सिटी. म्हणजे असं मोठा एरिया असतो, मोठं कॉलेज असतं, ज्याच्या अंडर म्हणजे ज्याच्यामध्ये. जसं आता बघा, मी तुम्हाला आणखी सोप्या भाषेत सांगतो. युनिव्हर्सिटी कशी असते? आता जसं तुम्ही रोज शाळेत जाता, बरोबर? तुमच्या शाळेमध्ये फक्त तुमची 3rd क्लास किंवा 4th क्लास एवढाच वर्ग असतो का? नाही. मग तुमच्या क्लासमध्ये नर्सरी पासून ज्युनियर केजी, सिनियर केजी, फर्स्ट पासून 10th स्टँडर्ड पर्यंत, बरोबर? आता हे काय झाले? वेगवेगळ्या प्रकारचे क्लास. त्याला काय म्हणतात तुम्ही? स्कूल. तसं युनिव्हर्सिटी काय असते? ह्याच्या खूप साऱ्या स्कूल्स असतात, खूप सारे कॉलेजेस असतात. त्यांना कंट्रोल करते की
की ह्या कॉलेजमध्ये ह्या क्लासचा किंवा ह्या काय म्हणतात स्टँडर्डचा सिलेबस काय असायला पाहिजे, त्यांची एक्झाम कधी झाली पाहिजे, त्यांचं खूप सारे बोर्ड असतात ते कसे कंट्रोल केले पाहिजे. आता बँगलोर म्हटलं तर बँगलोरमध्ये फक्त माउंट लिटरा स्कूल आहे का? नाही. आरव दुसऱ्या स्कूलला जातो, स्पंदन दुसऱ्या स्कूलला जाते, अशा खूप साऱ्या स्कूल आहेत. त्यांना एक कंट्रोल करणारी संस्था असते, एक विद्यापीठ असतं, त्याला विद्यापीठ म्हणतात. समजलं? म्हणजे ते विद्यापीठ काय करतं, आपल्याला डिग्री देतं, वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये कोर्सेस असतात आणि त्या कोर्सेससाठी वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. जसं आता तुमची शाळा हे डिपार्टमेंट झालं, तुमच्या शाळेमध्ये 11th-12th झालं की मग ते पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, म्हणजे काय म्हणतात त्याला. तर मग आता पदवी घेण्यासाठी आपण डिफरंट याच्यात जातो, बरोबर. तर मग यांचं सगळं कंट्रोलिंग किंवा तुम्ही पास आहात, तुमचे रिझल्ट पाठवणं, तुमच्या परीक्षा घेणं, या सगळ्यांचं कंट्रोलिंग युनिव्हर्सिटी करते. आरवला काहीतरी बोलायचंय सर. हा आरव विचार. तर DPS मध्ये 12th पर्यंत. बर, ठीक. बरोबर. पण त्याच्यानंतर तुला कॉलेजला जावं लागेल. कॉलेजला जायला लागतं ना. ते कॉलेज आपण खूप साऱ्या कॉलेजेस असतात, त्या कॉलेजचं कंट्रोलिंग युनिव्हर्सिटी करते, म्हणजे विद्यापीठ. मग आता त्यांनी त्या विद्यापीठात काय केलं, काय शिकले ते? रासायनिक अभियांत्रिकी. रासायनिक म्हणजे केमिकल. ओके. कशात त्यांनी कशात घेतलं ते शिक्षण? रासायनिक अभियांत्रिकी. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग. तर त्यांनी उच्च शिक्षण घेतलं लंडनला जाऊन केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. कशात घेतलं, कुठली पदवी? मॅडमने नाव काय सांगितलं सांगा बरं. काय नाव सांगितलं आता मराठी सांगा बरं. कशात पदवी घेतली, कुठल्या याच्यात? नाही, ते विद्यापीठाचं नाव ग. ते अंडरलाईन करून ठेवा. हे बघा मी कसं हायलाइट केलं. जे कठीण शब्द आहे ना असे हायलाइट करून ठेवायचे. अभियांत्रिकी मीन्स रासायनिक अभियांत्रिकी असं हायलाइट करून ठेवायचं. जे कठीण वाटतं, जे नवीन वाटतं. पदवीचं नाव. जसं आता मी इंजिनियर आहे, पण मी माझी पदवी कशात घेतली? मी केलं पेन टेक्नॉलॉजी. माझी डिग्री कशात आहे? पेन टेक्नॉलॉजी. आता काही मुलांची पॅरेंट्स काय करतात, आयटी मध्ये असतात, मग ते काय करतात आधी बघ बरं. सिव्हिल इंजिनियर. बरोबर. सिव्हिल इंजिनियर काय करतात? एरोप्लेन्स पण. नाही, सिव्हिल इंजिनियर बांधकाम करतात. एरोनॉटिकल इंजिनियर एरोप्लेन्स बनवतात. आलं लक्षात? तर मग त्या मी पदवीचं इलेक्ट्रिकल मध्ये केलं. माझं अभियांत्रिकी झालंय इलेक्ट्रिकल मध्ये. विद्युत 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 अभियांत्रिकी. बरं, जीवशास्त्र माहितीये का काय आहे जीवशास्त्र? व्हॉट इज दॅट? जीवशास्त्र, बायोलॉजी. माझ्या मुलाला तेच सांगितलं या सगळ्या गोष्टी. बायोलॉजी म्हणजे काय? जीवशास्त्र. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, आणखीन फिजिक्स. फिजिक्सला आपण म्हणतो भौतिकशास्त्र. असं मराठीत सुद्धा नाव आहे. हळूहळू समजेल जसं तुम्ही शिका. हो, वेळ आहे अजून. बरं, आता हे कळलं सगळ्यांना. आता अजून शब्द आहे एक नवीन सर, ऊर्जा. ऊर्जा काय माहितीये का? माहिती ऐकलं तुम्ही? ऊर्जा संशोधन. कशात त्यांनी रिसर्च केला? ऊर्जा संशोधन. काय म्हणतात त्याला? एनर्जी. ऊर्जा म्हणजे एनर्जी. ओके, हे लक्षात ठेवा परत. ओके, म्हणजे जेव्हा तुम्हाला आन्सर लिहिताना सोपं जाईल. लिहून पाहायचं. ऊर्जा शब्द, रासायनिक शब्द, अभियांत्रिकी शब्द. ऊर्जा. पुढचं कोण वाचताय? करून घ्यायचं ना. स्पंदन, तू काहीतरी विचारणार होती ना मध्ये, हात तू हे केलं. हो मॅम. काय विचारणार होती? मॅम 11वी पासून कॉलेज असतं ना मॅम? हो, 11वी पासून. काय झालं बेटा?
11वी इथे वेगळं असते. इथे म्हणजे 11वी शाळाच म्हणतात इथे. अच्छा. प्री युनिव्हर्सिटी म्हणतात ना, PU. PU आपल्याकडे म्हणतो आपण कॉलेज. इथे नाही म्हणत बँगलोरला. महाराष्ट्रात आपण हा, आपण लग म्हणतो 11वी पासूनच आम्ही कॉलेजला गेलो म्हणतो. कॉलेज पण इथे शाळाच म्हणतात. 12वी पर्यंत शाळाच म्हणतात. हो, खूप शिकायचंय अजून. हा, आता पुढचं वाचा. हा, पुढचं वाचा. चला पुढचा विक्रम साराभाई यांची माहिती घेऊन ठेवा तुम्ही सगळेजण. कोण वाचतंय? वाचलंय. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 इंग्लिश हे म्हटलं नंतर सांगू. अवकाश संशोधन केंद्र रजू हा, केले. आता बघा हे शब्द आहेत. धन भारतीय ऊर्जा या विषयाच्या साठी त्यांच्या हा प्रकल्प आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात केलेले काम मोठे आहे. मोटारीकरण बनवण्याचे तिचा आवाज इको का होतो? मला होतोय. विकसित बर विकसित केले. आता बघ, अवकाश शब्द ऐकले? अवकाश. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. ऐकलंय का अवकाश शब्द? अवकाश म्हणजे आकाश. करेक्ट, आकाश. त्याच्या आकाशाचे अजून वर. अवकाश म्हणजे तो अभ्यासाचा हुशार. तुझा फोन किंवा काहीतरी असं जवळ ठेवतो म्हणजे आम्हाला ऐकूच येईल ना. अवकाश म्हणजे जो अभ्यासात हुशार असतो. आपण स्पेस टेक्नॉलॉजी म्हणतो की नाही, ते म्हणजे अवकाश संशोधन. कळलं? म्हणजे आपल्या आकाशाच्याही बाहेर, आपल्या पृथ्वीच्याही बाहेर जे पण काही घडताय ते आपल्याला काय अजून त्याच्यातून माहिती काढायची आहे त्या गोष्टीला. आणि केंद्र म्हणजे काय? केंद्र म्हणजे सेंटर. हे सगळे नवीन शब्द आहेत तुम्हाला. हे सगळे गेलेत काही शब्द माहिती आहेत का? आरव ऐकतोय का? हो. म्हणजे त्या स्पेस सेंटरमध्ये ते नोकरीला लागले होते तेव्हा भारताच्या. तर कशात लागले नोकरीला? अवकाश संशोधन केंद्र, म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर. सांगितलं ना आता, जो संशोधन ते काय रिसर्च संशोधन म्हणजे रिसर्च. ते आता त्यांना इंग्लिश पटकन समजतं ना. म्हणजे शोध घ्यायचा. आता अवकाशातही काय घडामोडी होतात आहे, काय बदल होतात आहे, त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीवर काय बदल होणार, मग आपल्या या पावसाच्या या मान्सूनवर काय फरक पडणार, सगळे एकमेकांशी जोडलेलं असतं ना. पृथ्वीच्या फिरण्यावर तर पाऊस येणं नाही येणं हे अवलंबून आहे, बरोबर? तर मग हे त्या रिसर्च सेंटरमध्ये कामावर होते. लक्ष. आणि ते दुसऱ्या विचार. मॅम, ते दुसऱ्या प्लॅनेट वरून जे दगड घेतात त्या दगडावर रिसर्च करतात. हो, ते पण करतात, शास्त्रज्ञ करतात. कारण की कळलं पाहिजे ना त्या दगडांमध्ये कोणते कोणते मिनरल्स आहे. जर आपल्या पृथ्वीच्या कामाचे असेल तर मग आपण तिथे जाऊ आणि तिथून घेऊन येऊ, बरोबर? इथे आपल्याला इथले संपले तर तिकडून आणावं लागतील ना.
आता हे बा, त्यांनी काय लिहिलंय, घन पदार्थातील ऊर्जा हा शब्द आहे बघा नवीन. त्या केंद्रात रुजू होऊन ते काय करत होते, त्या रिसर्च सेंटरमध्ये जाऊन ते काय करत होते, घन पदार्थातील ऊर्जा. घन पदार्थ म्हणजे काय, ऐकलंय का, काही माहिती आहे? घन म्हणजे काय? सॉलिड. तेच आपलं फक्त ट्रान्सलेशन करायचं आहे, माहिती त्यांना सगळं आहे. कळलं? सॉलिड सॉलिड सॉलिडला सबस्टन्स. मराठीत म्हणतात ना. हा. हा, घन म्हणतात त्याला. ओके. जे असं दगड आहेत, नंतर हे कोळसा, काय काय वेगवेगळं असतं ना रसायन. आपल्या पृथ्वीच्या पोटात किती प्रकारचे रसायन आहे, किती प्रकारचे मिनरल्स आहे. हम्म त्या सगळ्या घन पदार्थांना म्हणजे सॉलिड पदार्थांना मिनरल्स त्याच्यात पण एक ऊर्जा म्हणजे असते. वेगळे. ती एनर्जीचा ते अभ्यास करत होते. नाव आहे. कोळशात ऊर्जा असते ना, कोळसा जाळल्यावरच तर आपल्याला तो अग्नी मिळतो. अग्नी मिळाल्यामुळे मग अजून आपण काय काय वेगळे पदार्थ करू शकतो. आगगाडी चालवू शकतो, काय कोणते पण बॉयलर चालवू शकतो, बरोबर. मग ते घन पदार्थातील ऊर्जा. तू नीट ऐक ना, ते काय म्हणतात, तुझं लक्ष आहे? सांग. त्याला बाबाला विचारायचं. ते काय बोलले, तुझं लक्ष आहे? मिनरल्स म्हणजे काय ते सांगा. मिनरल्स. आता त्याला मराठी शब्द आठवत नाही मला. काय म्हणतात मिनरल्स, माहितीये सर? हे पा, पाण्यामध्ये मिनरल्स असतात ना, घटक, वेगवेगळे घटक. मिनरल्स येईल तुला, आता मोठा झाला की शब्द समजेल तुला. पाण्यामध्ये पण वेगवेगळे जे काही आपल्या शरीराला उपयोगी गोष्टी असतात ना, ते प्रत्येक पदार्थात असतात. जसं विटामिन. हा, विटॅमिन सारखं, विटॅमिन, मिनरल्स, विटॅमिन मिनरल्स आता कळलं. आता कळलं बरं. तर त्यांनी ते केलं, ऊर्जा. आता ते आता तू जे बोलला ते मिनरल्स, ते झाले खाण्याच्या पदार्थांना मिळणारे. हा. त्यांनी minerals जे आता पृथ्वीच्या इनसाइड मध्ये किंवा अवकाशामध्ये, किंवा जसं आता मॅडम सांगितलं ना, ते स्टोनचं स्टडी करतात, मग त्याच्यात ते फाइंड करायचे, ते शोधायचे, अरे याच्यात कुठले कुठले मिनरल्स आहे, कुठले कुठले घटक आहे. सोडियम आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कॅल्शियम आहे, बराइट्स आहे. एअर मध्ये पण असतं, सगळं असतं. स्टोन्स याच्यात शोध घेतात ते. मग याच्यापासून मी यांचं काय करू शकतो, मग त्यांनी त्याच्यावर शोध लावला. मग आता बॉम्ब बनवायचा आपल्याला, परमाणू, मराठीत त्याला म्हणतात परमाणू, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला, बॉम्ब. तर बॉम्ब बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, कुठल्या प्रकारची ऊर्जा लागते, कुठल्या प्रकारचं इंधन लागतं. इंधन म्हणजे काय, फ्युएल. ओके, पेट्रोल. फ्युएल, इट्स काइंड ऑफ पेट्रोल, इट्स नॉट एक्झॅक्टली पेट्रोल, फ्युएल. हा, त्या टाईप. तर इंधन म्हणतात, इंधन, वेगवेगळ्या प्रकारचे इंधन. आता जर तुम्ही बघाल, पूर्वीच्या काळी आगगाडी ही इलेक्ट्रिकल नाही चालायची, रेल्वे तर ती कोळशावर चालायची. कोळसा, कोल, काळा काळा असतं ना असं, काळा पाहिलंय का तू एक काळा काळा पदार्थ? कोळसा बघितलाय का आरव? स्पंदन, काळा असतो कोळसा. हा, मग ते काय करायचे, पाहिलाय का कोळसा? कोळसा कोळसा पाहिलाय? बघा, कोळसा कसा तयार होतो ते पण सांगतो. ज्यावेळेस हा, आपण कोळसा झाड कसं तयार, ते फार महत्वाचं आहे. झाड असतं ना, झाडाचं लाकूड जेव्हा आपण जाळतो, लाकूड जाळल्यानंतर जो काळा कडक असा पदार्थ मिळतो त्याला कोळसा म्हणतात. आणि त्या कोळशाला आपण परत जेव्हा जाळतो, त्याच्यापासून पण आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणजे एनर्जी मिळते. आणि त्या एनर्जीवर पूर्वीच्या काळी रेल्वेचं इंजिन असतं ना, ते रेल्वेचं इंजिन चालायचं. तर कोळसा नसेल तर इंजिन चालायचं बंद पडतं, आग तयार होते. बरोबर. हा, बोला. आपल्याला आगीच्या स्वरूपात. हा, कळलं का? काय? माझे धूर अंकल आले. कोणते अंकल आले? धूर अंकल आले. मला का बरं ऐकू येत नाही याचं, काय माहिती. छान बोल बेटा परत. धूर अंकल आले माझे.
मला नाही कळत आहे तुम्हाला. मलाही नाही कळत आहे. ते दूरवाले अंकल. अच्छा, दूरचे अंकल. कुठे त्यांचं खात? काय झालं? काय झालं त्यांचं? ते कोणी उघडत नाही. तिकडे एकटाच आहे घरात. हा, मी एकटा आहे घरात. ओ एकटाच आहे. दूधवाले अंकल आले, मिल्कमॅन. दूधवाले अच्छा. अंकल, जा मग, ते दूध घ्यायचंय तुला. दूर दूरच ऐकू येत होतं मला. त्याला जायचं होतं, त्यांच्याकडे बेल वाजली कदाचित. ठीक तो आहे. घरी एकटा आहे म्हणे. आलं का स्पंदन लक्षात? अंश, काय सांगितलं मी ते? तर मग काय झालं, त्यांनी ते त्या अवकाश संशोधन केंद्रात ते काय झाले, जॉईन केलं. हा, विचार, काय विचारायचं? तर आता सर ते इलेक्ट्रिकल चालतात ना ट्रेन, पण त्या काळात पोहोचायचे चालत होते ट्रेन. करेक्ट. म्हणून आगगाडी म्हणत होते बघ. आगेवर चालत होती ना. आता नाही म्हणत आपण आगगाडी. आता आपण काय पण म्हणतो? गाणं पण होतं ना, झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काडी. आता नाही येत धूर. कोळसा जाळत होते म्हणून धुराच्या रेषा निघत होत्या. आता नाही निघत धुरांच्या रेषा. ते कोळसा जाळ, धूर तयार. ते कोळसा टाकायचे, मग त्यांनी त्या अग्नीनी ते मशिनरी चालायची त्यांची आगगाडीची. ठीक आहे, समजलं आता सर्वांना ते? मग पुढे काय केलं त्यांनी? प्रकल्प पुढे शब्द केलं कदाचित त्यांना नवीन आहे सर. प्रकल्प मी थोडे प्रकल्प अंडरलाईन म्हणजे- केले. कोणते कोणते शब्द त्यांच्यासाठी नवीन आहे. प्रकल्प माहितीये ना, ऐकलंय का कधी प्रकल्प शब्द? प्रकल्प म्हणजे काय? प्रोजेक्ट. इंग्लिश मध्ये प्रोजेक्ट, मराठीत त्याला काय म्हणतात? प्रकल्प. आणि अजून एक शब्द आहे, पुढाकार. हा, म्हणजे काय? पुढाकारही नवीन शब्द. पुढाकार म्हणजे काय? इनिशिएटिव्ह. घेतलं का दूध? इंग्लिश मध्ये तू इनिशिएटिव्ह घेतलं, तू पहिला पुढे गेला आणि तू ती गोष्ट केली, त्याला म्हणतात पुढाकार. अंश आता असते असं म्हटलं, मला वाचायचंय, मला वाचायचंय, मला हे करायचंय, म्हणजे काय झालं? पुढाकार झाला. आता तुम्ही तिघात, आरव, अंश आणि स्पंदन, तर सगळ्यात पहिला मग अंश म्हणलं की नाही 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 नाही, फर्स्ट मीच म्हणणार. त्याला मी काय गाणं, म्हणतात? मी प्रार्थना म्हणणार. नो इंटरप्ट. सुरुवातच तू करायची. पुढाकार म्हणजे जी गोष्ट आपण सगळ्यात पहिले करण्यासाठी इनिशिएट करतो स्वतःला, त्याला म्हणतात पुढाकार. कळलं सर्वांना पुढाकार म्हणजे काय? स्पंदन? त्याच्यावरून तुम्हाला पुढारी शब्द ऐकला असेल ना, पुढारी. जो लीड करतो, लीड करतो, नेता, पुढारी. पुढारी, लीडर. मराठीतल्या बातम्या ऐका, बातम्यांमध्ये लिहिलं असते, पुढारी. पुढाऱ्यांनी पुलाचे उद्घाटन केले. बरोबर, अशा बातम्या असतात ना. आमच्या गावाच्या पुढाऱ्यांनी असं असं केलं. आता बघा, आता 15 ऑगस्टला पुढारी, सगळे पुढारी येतील आणि काय करतील? फ्लॅग होस्टिंग करतील, झेंडा वंदन केले 15 ऑगस्टला. बरोबर, त्या गावचे पुढारी लोक येत असतात. कारण की ते पुढाकार घेतात गाव मोठं करायला, आपल्या देशाच्या साठी काम करायला. इंग्लिश मध्ये पुन्हा एकदा पुढाकार म्हणजे काय? फ्रंटला येणं, समोर येणं आणि इनिशिएट करणं काही इंग्लिश मध्ये. त्याला मराठीत आपण काय म्हणतो? जी व्यक्ती सगळ्यात पहिले येते आणि ती काहीतरी नवीन करण्यासाठी स्वतः प्रयत्न करते पहिल्यांदा, त्याला काय म्हणतात? पुढारी किंवा पुढाकार घेणं, म्हणजे स्वतःहून पुढे येणं. ठीक आहे. विज्ञान क्षेत्र, नवीन शब्द. विज्ञान म्हणजे सायन्स. म्हणजे काय? स्टडी. सायन्स. विज्ञान म्हणजे सायन्स. आणि क्षेत्र म्हणजे एरिया किंवा त्या फील्ड, ते फील्ड एक प्रकारे. खूप खूप नवीन शब्द आले ना आरव, काय काय आठवतात आहे? तू ऐकतोय की नाही? ऊर्जा आले. हा, ऊर्जा, हो बरोबर. ऊर्जा आलाय. अजून? हा, बरं, आता हे संपवूया आपण. ठीक आहे. अग्निबाणांच्या मोटारी करता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. अग्निबाण. अग्निबाण म्हणजे काय? मला वाटतं मिसाईल्स म्हणजे अग्निबाण आहेत. मग आता ते अग्निबाण पहिले कसे, समजा वेगवेगळ्या फ्युएल मध्ये चालत असतील, पण यांनी काय शोधलं?
त्या अग्निबाणच्या मोटार म्हणजे इंजिन त्या अग्निबाणमध्ये पण काहीतरी इंजिन असेल ना. आता आम्हाला इतकं म्हणजे मला इतकं माहिती नाही. तर ते अग्निबाण जर का वर जात आहे म्हणजे काहीतरी त्याला फोर्स पाहिजे, मग काहीतरी त्याच्यामध्ये मोटार पाहिजे. मग त्या मोटारला सुद्धा चालवायला काहीतरी, आपल्या गाडीला चालवायला आपल्याला पेट्रोल भरावं लागतं ना, पेट्रोल किंवा डिझेल. पेट्रोलला आपण काय म्हणतो मग? इंधन म्हणतो. आपल्या टू हा व्हीलर साठी आपण पेट्रोल टाकतो, तर पेट्रोल हे टू व्हीलर साठी काय झालं? इंधन झालं. इंधन म्हणजे काय? की जे जाळल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा त्याला मिळते, म्हणतात इंधन. एनर्जी, ऊर्जा मिळते, एनर्जी. कळलं? काहीतरी आपण जेव्हा वापरतो किंवा जाळतो, ते जाळल्यानंतर त्यापासून आपल्याला जेव्हा ऊर्जा मिळते त्याला इंधन म्हणतात. आणि इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? फ्युएल. फ्युएल पण इंधन कशाने कशानेही बनवू शकतं. आता ते वेगवेगळ्या वापरावर आहे. जो तुमचा एंड यूज असेल. आता समजा तुम्हाला टू व्हीलर साठी पाहिजे किंवा फोर व्हीलर चालवायसाठी पाहिजे, त्याच्या मोटारी करता. आता टू व्हीलरचं इंजिन असतं, फोर व्हीलरचं इंजिन असतं, त्या इंजिन साठी काय लागतं? पेट्रोल लागतं. जसं आता मॅडमने आपल्याला एक्झाम्पल दिलं, पूर्वीच्या काळी आगगाडी होती, आगगाडीच्या मोटरसाठी काय फ्युएल वापरत होते? कोळसा. आता काय वापरतात? आता काय वापरतात? मोटार नाही. काय वापरतात? आता ओव्हरहेड वायर बघितले असतील ना तुम्ही. बुलेट ट्रेन कशावर जातात? मेट्रो कशावर चालतात? इलेक्ट्रिक सांगा विथ बरं. बरोबर, इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी इज नाव इंधन. अंडरस्टूड? तर अग्निबाण लक्षात ठेवा, अग्निबाण. अग्निबाण नवीन म्हणजे शब्द आहे. घन इंधन म्हणजे सॉलिड फ्युएल. कळलं? म्हणजे इंधन असतं ना, ते आग बाहेर येते जेव्हा ते जसं मिसाईल जाते ती बाहेर येते. बरोबर. बस मग ती आग तयार करण्यासाठी काहीतरी लागेल ना, त्याला म्हणता इंधन. त्याला बरोबर. इंधन म्हणतात. ती एनर्जी पाहिजे. आग कारण काहीतरी बर्न करायला लागतं. काहीतरी जळल्याशिवाय आग नाही येत. एक तर लाकूड जळावं लागेल, नाही तर कोळसा जळावं लागेल, नाहीतर पेट्रोल जळावं लागेल, काहीतरी जळावं लागेल, किंवा इलेक्ट्रिकचे बोल स्पार्क बेटा. तरी द्यावा लागेल. बोल बेटा, काय विचारते? रंजू म्हणजे काय? रंजू कुठे लिहिलं रंजू? अवकाश संशोधन केंद्र रंजू झाले. रुजू लिहिलाय बेटा. रुजू म्हणजे जॉईन. रुजू म्हणजे काय? अंडरलाईन कर. चांगलं, तुला नवीन शब्द सापडला ना. रुजू झाले म्हणजे जॉईन झाले. त्यांना तिथे नोकरी मिळाली ना. मग तिथे कामाला जायला सुरुवात केली त्यांनी. आता याला म्हणतात रुजू होणे. जेव्हा स्पंदन कुठल्या क्लासला जाते? चौथीला सर. चौथीत जाते. आता चौथीचा जेव्हा वर्ग सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा स्पंदन वर्गात गेली. पहिला दिवस होता क्लासचा. म्हणजे काय झालं? स्पंदन शाळेत रुजू झाली. म्हणजे काय? स्पंदनने शाळेत पहिला दिवस जॉईन केला. त्याला म्हणतात रुजू होणे. जॉईन करणे म्हणजे काय? रुजू होणे. प्रेझेंट म्हणजे हजर. रोज गेलं की मग हजर होतं. पहिल्या दिवशी जेव्हा जातो तेव्हा रुजू होतं. आता समजा मी एका कंपनीत काम करतोय, ठीक आहे. आता मी ती कंपनी सोडली आणि दुसऱ्या कंपनीत मला जॉब मिळाला. मग ज्यावेळेस मी दुसऱ्या कंपनीत पहिल्यांदा जेव्हा जाणार, तर त्यावेळेस मी काय म्हणणार की मी त्या कंपनीत ह्या दिवशी रुजू झालो. म्हणजे मी ती कंपनी त्या दिवशी जॉईन केली. समजलं? आणि मग रोज गेल्यावर मग मी आता हजर झालो म्हणायचं. दुसऱ्या दिवशीच हजर झालो. समजलं? प्रेझेंट म्हणजे हजर. फरक कळला? आरव, तुला काही विचारायचं? बर, पुढे. तंत्र शब्द बघेल. यंत्र, तंत्र असे शब्द येतात, माहितीये का? यंत्र म्हणजे काय? जहाज एक यंत्र आहे. जहाज म्हटलं? वाहन. करेक्ट. वाहन एक यंत्र आहे. बरोबर बोललास. यंत्र म्हणजे मशिनरी. कोणत्याही प्रकारच्या मशिनरी. कोणते माहितीये तुम्हाला? सांगा बरं. मशिनरी. वॉशिंग मशीन. हो, बरोबर आहे.
धुणे धुण्याचे यंत्र काय म्हणतात माहिती मराठीत त्याला? धुणे धुण्याचे यंत्र, कपडे धुण्याचे यंत्र. मला कळलं नाही. कपडे धुण्याचं यंत्र. कपडे धुण्याचे. ते यंत्र. कुकर कुकर नाही गॅस गॅस. गॅस तर काही मला नाही वाटत गॅसमध्ये काही तंत्र आहे. फ्रीज यंत्र नाही. यंत्र नाही आहे गॅस. इंधन. हा फ्रीज. हो फ्रीजही असू शकतो. हो त्याच्यातही मशिनरी आहेतच. बरोबर. मग थंड पण फ्रीज पूर्ण पूर्ण यंत्र नाही. फ्रीजच्या आतमध्ये यंत्र आहे. फ्रीजला काय म्हणतो आपण? शीत कपाट. शीत म्हणजे थंड. कपाट माहितीये ना? कपाट म्हणजे कपड्याचं कपाट असतं की नाही? ते अन्न ठेवायचं कपाट आहे. थंड कपाट अन्न ठेवायचं. शिळे अन्न ठेवण्याचे कपाट. इंधन म्हणजे हा एनर्जी फ्युएल. सांगितलं का मी? सांगितलं ना. इंधन म्हणजे अशी वस्तू जी वापरल्यानंतर किंवा जाळल्यानंतर त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. त्याला काय म्हणतात? इंधन. हा तंत्र. तंत्र म्हणजे ती सिस्टम त्यांनी तयार केली. एक ते विकसित केले. विकसित केले म्हणजे डेव्हलप. विकसित म्हणजे काय? विकसित केले. विकसित केलं म्हणजे त्यांनी ते डेव्हलप केलं. आता आम्ही विचारू तुम्हाला की त्यांनी कशामध्ये संशोधन केलं? कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकायला गेले? सांगा बरं. आता प्रश्नांची उत्तरं द्या. चला कोण देतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर? त्यांच्या उच्च शिक्षणासाठी कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले सांगा बरं. वसंत गोवारीकर उच्च शिक्षणासाठी स्पंदन सांग. बर्मिंगहॅम बर्मिंगहॅम. हो विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी तिथे गेले. बरं कशात उच्च शिक्षण घेतलं? आरो ते इंग्लंडला जाऊन कशात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं? कुठली पदवी घेतली त्यांनी? कोणत्या विषयात? कोणत्या विषयात? इंधन नाही. नीट वाच. ते त्या बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये गेले ना. मग तिथे त्यांनी कोणतं उच्च शिक्षण घेतलं? रासायनिक अभियांत्रिकी. बरं या धड्याचं नाव काय आहे माहितीये का? माहिती घेऊया. माहिती माहिती आहे ना? माहिती आहे का तुम्हाला? माहिती शब्द माहिती आहे का? इन्फॉर्मेशन. हा तर आपण ही इन्फॉर्मेशन घेतली त्यांची. बरोबर. वसंत गोवारीकरांची आपण काय घेतली? इन्फॉर्मेशन घेतली. नवीन माहिती. हा काही सांगायचं का यांना अजून? तर सर्वांनी ना पुन्हा एकदा तो जो धडा आहे ना तो पुन्हा वाचा. म्हणजे तुम्हाला ते वाचायला पण प्रॅक्टिस होईल आणि मग त्याचा सराव झाल्यानंतर ते शब्द पण कळतील तुम्हाला. ते पुन्हा वाचा. तुला काय प्रश्न विचारायचे? ते मला असं वाटतं त्यांनी ऑनर्स ठेवलाय. दृढ संकल्प हे असे खूप सारे वेगवेगळे शब्द आले ना तुम्हाला. कुशाग्र बुद्धिमत्ता, दृढ संकल्प. बरोबर. खूप नवीन शब्द आले ना याच्यात. जॉब. क्षेत्र म्हणतात त्याला मराठी. क्षेत्र म्हणजे फील्ड. ठीक आहे ना एवढं? हो. तर तुम्ही वाचायला घ्या हे. पुन्हा वाचा. प्रॅक्टिस करा. पुढच्या वेळेस पुन्हा प्रश्न विचारू. 8:30 होतच आले. ठीक आहे. त्यांनी दिलं सुद्धा आहे. भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. काय घ्यायची आहे? भारतीय संशोधक. भारतीय संशोधक म्हणजे इंडियन सायंटिस्ट, रिसर्चर.
अजून गोवारीकरांच्या पण व्यतिरिक्त खूप जण आहेत ना. अब्दुल कलाम. हो, अब्दुल कलाम तर आहेतच आहेत. अजून हेनरी फोर्ड. हेनरी फोर्ड भारतीय नाही बाळा. अमेरिकेतले. हा, कारण की तिथे लिहिलंय त्यांनी, अमेरिकेतील हेनरी फोर्डला त्यांनी पत्र लिहिलं. अजून कोणते शास्त्रज्ञ माहिती आहे तुम्हाला, सांगा बरं. आर्यभट्ट. अगदी बरोबर. आर्यभट्ट. हो, आर्यभट्ट. खूपच सुरुवातीच सांगितलं. आत्ताच सांग. याच्यातच एक एक शास्त्रज्ञाचं नाव आहे की ज्यांनी खूप मोठं काम आपल्या देशासाठी केलं. त्याची माहिती मिळवा बरं चला तुम्ही. याच्यात एक नाव आहे या धड्यात. कोण आहे माहितीये? विक्रम साराभाई. आपले जे जेवढं पण ऑटोमिक रिसर्च सेंटर जे तयार झाले ना, ते त्यांनी सुरू केले. विक्रम साराभाई. विक्रम. म्हणजे अब्दुल कलाम आहे ना, त्यांचे सुद्धा ते बॉस होते, विक्रम साराभाई. एकदा बघा इंटरनेटवरून माहिती घ्या विक्रम साराभाईची. आणि हेनरी फोर्ड कोण होते माहिती का? इंडियन. जे आपली, आता तुम्ही फोर्ड नावाची कार बघितली? हो, ते आहे का? ओके. फोर्ड नावाची कार आहे ना, कंपनी आहे ना, कार कंपनी फोर्ड नावाची. मारुती सुझुकी आहे, नंतर हुंडा आहे, हुंडई आहे, महिंद्रा आहे, टाटा आहे. तसं फोर्ड नावाची अमेरिकन कंपनी, त्या फोर्ड नावाच्या मोटर कंपनीचे ते फाउंडर आहेत, हेनरी फोर्ड. फाउंडर म्हणजे ही वॉज द फर्स्ट इनिशिएटर ऑफ दॅट कंपनी, ज्यांनी त्या गाडीचा शोध लावला, त्या इंजिन सिस्टमचा शोध लावला किंवा ती कंपनी सुरू केली. त्यांनी ती कंपनी इन्व्हेंट केली. सुरू केली, सुरू. ते होते हेनरी फोर्ड. चालेल, आपण इथे थांबूया. काही शंका असल्यास तुम्ही ते लिहून ठेवा आणि पुढच्या वर्गात विचारा. आपण पुन्हा एकदा वाचण्याची प्रॅक्टिस करू आणि याच्यावर प्रश्न विचारले पुढच्या वर्गात, बरोबर? तर तुम्ही माहिती काढून ठेवा. तो तुमचा अभ्यासक्रम आहे. हा पाठ पुन्हा पुन्हा वाचणे, त्याच्यातले कठीण शब्दांचे अर्थ समजून घेणे आणि डॉक्टर वसंत गोवारीकरांव्यतिरिक्त जे आणखी दुसरे भारतीय शास्त्रज्ञ आहेत त्यांची नावे आणि त्यांनी कुठला शोध लावला, ठीक आहे, याची माहिती. पुढच्या वर्गामध्ये आम्ही तुम्हाला परत हे शब्द विचारू. एक दोनदा ऐकल्यावर कसं लक्षात राहतील. चला भेटूया. भेटा.